आता बातमी आहे नागपुरातून। अयोध्येप्रमाणे नागपुरातील रामटेक गडावर श्रीराम मंदिर आता सजलंय। श्रीराम मंदिराच्या द्वारावर संत्र्याची आरास लावण्यात आली आहे, तर भक्तही दर्शनासाठी गर्दी करतायत। रामटेकला श्रीराम दोनदा आले अशी आख्यायिका आहे। श्रीरामाच्या निवासाने पुनीत झालेल्या रामटेक गडावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। अगदी थोड्याच कालावधीत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होत आहे आणि आता आपण नागपुरातलं हे चित्र बघतोय। मोठ्या प्रमाणात राम भक्त येथे पोहोचलेले आहेत आणि अतिशय जल्लोषाचा आणि जय श्रीरामचा जयघोष सुरू आहे। खरं तर रामटेक म्हटलं की वनवासात असताना राम दोन वेळा या स्थानावर काय नेमकी आख्यायिका? इथले गुरुजी आपल्यासोबत आहे, काय आख्यायिका नेमकी? रामटेक या क्षेत्रामध्ये जसा मगाशी म्हटल्याप्रमाणे की रामराय वनवासात जात असताना काही काळ थांबले म्हणून या क्षेत्राचं नाव रामटेक असं पडलं। पुढे रामराज्य आल्यानंतर म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर पुन्हा या जागेवरती राक्षसांचा उत्पात वाढला होता। त्याच्यामुळे इथल्या ऋषीमुनींनी त्यांना परत आग्रह केला की रामराय तुम्ही इथे परत या आणि या भूमीवर राक्षसांचा उत्पात संपवा, त्यांचा निपात करा। म्हणून अशी आख्यायिका म्हटल्या गेलेली आहे की रामराय अयोध्येत राजा राम झाल्यानंतर पुन्हा इथं रामटेक क्षेत्रामध्ये आले होते। त्याच्यामुळे दोन वेळा रामराय आले होते असं या क्षेत्राचं महत्व आहे। खरं तर रामरायांच्या स्पर्शाने ही पावन झालेली संपूर्ण भूमी। आम्हाला पुष्कळ आनंद होत आहे। आम्ही रामटेक या क्षेत्री येऊन आमचे भाग्य अगदी शब्द असे अपुरे पडताय आणि अतिशय आनंदाचं संपूर्ण देशभरात वातावरण आहे आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्त दर्शन घेण्याकरता रामाचं पोहोचताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील अमर काणे, नागपूर।